हॅलो, तर नमस्कार. तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी घर सोप आणि कोजिकेअर सोपमधला फरक सांगणार आहे. दोघांची फक्त मार्केटिंग याचं का काय खरंच फरक पडतो आहे ह्यांचा, हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. मी 2च मिनटात तुम्हाला या दोघांमधला फरक सांगतो. कोणता बेस्ट आहे दोघांमधला सोप ते खरंच कोण आपल्या शरीरावरचं टॅनिंग काढतं. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा बघूया आपण हा घर सोप. हा घर सोप तुम्हाला थोडक्यात सांगायला गेलं तर हा सगळा आयुर्वेदिक घटकांपासून बनलेला आहे. जवळपास ह्याच्यामध्ये कोकोनट ऑइल, कॅस्टर ऑइल, गोट मिल्क, सँडलवूड हे असे आयुर्वेदिक घटक आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला मी खरं सांगतो की हा आहे ना, ह्याचा एवढा काही रिझल्ट नाही आहे. मी माझ्या 2-3 कस्टमरला हा सोप दिलेला आहे. त्यांच्या ह्याच्यावरून मी तुम्हाला सांगतो आहे, ह्याचा कोजिकेअरपेक्षा तरी एवढा रिझल्ट नाही आहे. कोजिकेअरचा कसा बेस्ट रिझल्ट आहे, याच्यामध्ये आहे ना ग्लुटाथॉइन आहे, कोजिक ॲसिड आहे, विटॅमिन ई आणि सी आहे. त्याच्यामुळे चेहऱ्यावर चांगला ग्लो येतो. स्मेलमध्ये पाहायला गेलं तर कोजिकेअरचा स्मेल असा नॉर्मल आहे. तर घर सोपचा स्मेल आहे ना, जे उठणं वगैरे असतं ना, चंदन उठणं वगैरे त्याच्यासारखा स्मेल आहे याचा. तुम्हाला हे मी आतून दाखवतो. अशा प्रकारे दिसतो बघा. वरनं हे स्क्रब टाईप आहे, पाठीमागून हे असं आहे आणि याचा स्मेल खूप छान आहे. एवढं एक गोष्ट आवडली मला, याचा स्मेल खूप छान आहे. तर कोजिकेअरचा आहे ना, स्मेल काही येत नाही आहे असं, कारण याच्यामध्ये चांगले आयुर्वेदिक घटक आहे. ह्याच्यामध्ये जर थोडं केमिकल युक्त हे आहे, पण रिझल्ट लवकर कोजिकेटचा सोप देतो आपल्याला. बॉडीवरून टॅन रिमूव्ह करतो, स्किनवर ग्लो आणतो. पण तो पण रिझल्ट कसा, तर याला आहे ना कमीत कमी 15 ते 20 दिवस लागतात रिझल्ट यायला. आणि ह्याचा पण फरक पडतो, पण हे घर सोपची जास्त मार्केटिंग वगैरे झालेली आहे. एवढंच फरक आहे दोघांमध्ये, बाकी काय नाही. तुम्ही तुमच्या ह्याने वापरू शकता. कोणता पण सोप वापरण्यापूर्वी आधी पॅच टेस्ट करत जावा, तुम्हाला सूट होतोय नाही होत त्याच्यावर कोणता पण सोप वापरत जावा. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला काय शंका वगैरे असेल तर ते कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.